हे बघा, मी सकाळीच खुलासा केलेला आहे। जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती। माझ्या बंगल्यावर 6 तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता 15 दिवस झालेत। ही क्लिप माझी नाही, ही क्लिप खोटी आहे। 100% माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही। टोपे साहेबांना याबाबतीत ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत तुम्ही 100 वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली, बिनविरोध झाली, बैठकीमध्ये काही चर्चा झाली। व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाहीये। पण याची फॉरेन्सिक टेस्टची मागणी चौकशी मी आता पाहिलंय। कायदेशीर काय सल्ला घेऊन वकिलाशी बोलून मी ठरवलं काय करायचं। चला, काय गुन्हा दाखल करणार विषय आहे। 15 दिवसापूर्वीची घटना आहे। टोपे साहेबांनी आता एक ट्विट केलंय, त्या ट्विटमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे। आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत। राज्याची परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि दगाफटका केला नाही पाहिजे। आणि राजेश टोपेने दिलेला शब्द पाळला नाही, त्यांनी जावा ना कोर्टात। काही असेल खरी तर जावा, दूध का दूध, पाणी का पाणी। त्यांनी दूध का दूध, पाणी का पाणी, जाऊ द्या ना कोर्टात। ऑडिओ क्लिप जरी खोटी असली तरी त्याच्या जो चर्चा चालली तसं घडलंय का तुम्ही? माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही, ज्या पद्धतीने बैठकीत चर्चा झाली। त्यांना विचारा ना तुम्ही, माझं मत सांगितलं मी। त्याची चौकशी करायची मागणी करणार आहेत का? कोण अडकवायचा प्रयत्न करताय? मी अजून पाहिली बी नाही टीव्हीवर। सकाळी मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणावरचं भाषण असल्यामुळं मी सकाळपासून सभागृहात आहे। मी क्लिप यानंतर पाहिल आणि ही क्लिप 100% खोटी आहे। तुमचा आवाज आम्हाला वाटतोय, पण तुम्हाला कोण तुम्हाला वाटतोय, पण मला माझी नाही बोललं नाही, मी नाकार